नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे सीबीटीच्या दृष्टिकोनातून. त्यातलाच इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे 8वं मॉड्यूल आहे बेसिक वायरिंग प्रॅक्टिसेस, मी त्याला त्या 4 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. या आधीचे तिन्ही पार्ट मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आज आपण चौथा आणि शेवटचा पार्ट म्हणजे या बेसिक वायरिंग प्रॅक्टिसेसचा चौथा पार्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर यादीचे 52 प्रश्न डिस्कस झालेत. क्वेश्चन नंबर आता 53 पासून सुरू करू. क्वेश्चन नंबर 53 काय म्हणतो, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरचे कार्य काय असते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्किट ब्रेकर आणि म्हणजे दोन गोष्टी कंबाईन का, एक असतं रिले आणि दुसरा असतो सर्किट ब्रेकर. तर जो सर्किट ब्रेकर असतो ना, सर्किट ब्रेकर मध्ये आपल्या घरातला फ्यूज येतो. नंतर सर्किट ब्रेकर मध्ये आपल्या घरातली जी एमसीबी येते ती एमसीबी सर्किट ब्रेकर मध्ये येते. मग या सर्किट ब्रेकरचं नेमकं काय काम आहे त्यांनी विचारलं. तर आपल्याला माहिती आपल्या घरातला जो फ्यूज असतो, जी एमसीबी असते, ही फॉल्ट झाल्यानंतर काय होते, ऑटोमॅटिकली ट्रिप होते, म्हणजे ऑटोमॅटिकली त्या सर्किटला ब्रेक करते आणि हेच सर्किट ब्रेकरचं काम असतं. मग आता ऑप्शन वाचूयात आपण. पहिला ऑप्शन काय म्हणतो, मेक द कॉन्टॅक्ट ॲट अ नॉर्मल कंडिशन. पहिली गोष्ट, सर्किट ब्रेकर नॉर्मल कंडिशनसाठी वापरत नाही आपण, सर्किट ब्रेकर ॲबनॉर्मल कंडिशनला वापरतो. ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये फॉल्टची कंडिशन असते. मग बघा, ऑप्शन नंबर येत नाहीये मेकिंग द कॉन्टॅक्ट ॲट अ ॲबनॉर्मल कंडिशन. म्हणजे मेकिंग द कॉन्टॅक्ट म्हणजे त्याचं म्हणणं काय की ॲबनॉर्मल फॉल्ट झाल्यानंतर सुद्धा कॉन्टॅक्ट बनवून ठेवण्यासाठी वापरतो का, तर नाही, कॉन्टॅक्टला ब्रेक करण्यासाठी ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये आपण वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी पण नाहीये. ब्रेकिंग द ऑटोमॅटिकली ॲबनॉर्मल कंडिशन बरोबर आहे. म्हणजे जो ॲबनॉर्मल कंडिशन जर का तुमची झाली तर त्या ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये ऑटोमॅटिकली सर्किटला ब्रेक करण्यासाठी आपण काय वापरत असतो रे, ॲबनॉर्मल कंडिशन मध्ये सर्किटला ब्रेक करण्यासाठी आपण आपल्या घरातलं सर्किट ब्रेकर म्हणजे जे आपण फ्यूज वगैरे म्हणतो हे सर्किट ब्रेकर वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार, सी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर येणार. आता डी ऑप्शन काय म्हणतं, फिजिकल ब्रेकिंग. फिजिकल ब्रेकिंग म्हणजे तुम्ही जाऊन बंद करणार का, नाही, फॉल्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिक ट्रिप झाला पाहिजे, याला सर्किट ब्रेकर आपण म्हणत असतो. ऑप्शन क्वेश्चन नंबर 54 बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ बायोमेटॅलिक स्ट्रिप इन एमसीबी. आता एमसीबी मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, जी एमसीबी असते ना, एमसीबीचे दोन महत्वाचे काम आहेत बघा. जी एमसीबी असते ना, ही एमसीबी ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण एमसीबी वापरत असतो. मग आता शॉर्ट सर्किट झाला म्हणजे काय होतं, अचानक करंट एकदम जास्त वाढतो. करंट अचानक वाढल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड अचानक वाढते आणि मॅग्नेटिक फील्ड अचानक वाढल्यामुळे काय होतं, या सर्किटला ट्रिप करते. मग ज्या वेळेस आपण शॉर्ट सर्किट होतं तर शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी जी सोलेनॉइड कॉईल असते ना, ही सोलेनॉइडची जी कॉईल असते, या सोलेनॉइड कॉईलचं मेकॅनिझम वापरलं जातं. एमसीबी मध्ये दोन मेकॅनिझम असतात, एक असं सोलेनॉइड कॉईल आणि एक असतं बायोमेटॅलिक स्ट्रिप वालं. मग आता सोलेनॉइड कॉईल म्हणजे काय, याच्यात मॅग्नेटिक फील्ड वाढणार, करंट वाढला मॅग्नेटिक फील्ड वाढणार आणि मॅग्नेटिक फील्ड वाढली की ही कॉईल काय करणार, या ज्या ब्रेकरला आहे त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आणि सर्किटला ट्रिप करणार. पण ज्या वेळेस ओव्हरलोड होतो, आता ओव्हरलोड झाला म्हणजे काय झालं की ओव्हरलोड झाल्यानंतर काय होतं की करंट हळूहळू वाढतो. जो करंट काय हळूहळू करंट वाढत राहतो. करंट वाढत राहिला, मी तुम्हाला सांगितलं करंट वरून काय वाढतं, हीट वाढते. हीटचा फॉर्म्युला काय असतो, हीट इज इक्वल टू असतो I²RT. मग हळूहळू करंट वाढला की करंट वाढल्यामुळे हीट वाढणार आणि हीट वाढल्यामुळे काय असतं, ही त्याची बायोमेटॅलिक स्ट्रिप असते ना, ही काय होते, ही बायोमेटॅलिक स्ट्रिप काय होते, म्हणजे जशी हळूहळू काय होते, हीट गरम होते आणि गरम होऊन ती काय होते, बेंट होते. आणि ही एका लेवल नंतर जर का जशी बेंट झाली तर जशी बेंट होणार ही काय करणार, या सर्किटला ब्रेक करणार. म्हणजे जी बायोमेटॅलिक स्ट्रिप असते ना, ही बायोमेटॅलिक स्ट्रिप आपण कशासाठी वापरतो, ओव्हरलोडच्या प्रोटेक्शनसाठी वापरत असतो. मग यांनी तेच विचारलं आपल्याला, बायोमेटॅलिक स्ट्रिपचं काय काम आहे. तर बायोमेटॅलिक स्ट्रिपचं काय काम असतं, ओव्हरलोड पासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे बायोमेटॅलिक स्ट्रिपचं असतं. आणि शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करायचं काम कोणाचं असतं रे, इथं शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्ट करायचं काम हे सोलेनॉइड कॉईलचं असतं. म्हणजे ह्याच एमसीबी मध्ये दोन काय असतात, दोन मेकॅनिझम सोबत काम करत असतात. नंतर बघा, ओव्हर व्होल्टेज पासून प्रोटेक्शन, अर्थ लिकेज पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण ईएलसीबी वापरतो. काय वापरतो, ईएलसीबी वापरतो. ओव्हर व्होल्टेज पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर वगैरे कुठेतरी वापरत असतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर कारण ऑप्शन नंबर ए राहणार. नंतरचा प्रश्न बघा, नंतर काय म्हणतो, व्हॉट इज द प्रोटेक्शन ऑफर बाय द रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की एक असतं, दोन डिव्हाइस असतात, एक असतं RCCB आणि दुसरं असतं ELCB. आता ELCB म्हणजे काय असतं, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आणि RCCB असतं रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. आता या दोन्हीचं एक महत्वाचं काम असं असतं की जो ELCB असो का RCCB असो, एक पहिलं प्रोटेक्शन करते, ही जी प्रोटेक्शन करणार हे शॉक लागल्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण वापरतो. आणि दुसरं प्रोटेक्शन जे करते ते असतं रेसिड्युअल करंट किंवा ज्याला आपण लिकेज करंट पासून काय म्हणतो, त्याला लिकेज करंट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण ELCB वापरत असतो. हे दोन मुख्य काम असतात कोणाचे, ELCB म्हणा किंवा RCCB चे.
म्हणजे काय विचारलं आपल्याला, आरसीसी रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकरचं विचारलं, तर मग बघा पहिलं ऑप्शन काय म्हणते की प्रोटेक्शन फ्रॉम द शॉक, तर बरोबर आहे, पहिलं ऑप्शनच बरोबर आहे, शॉक पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपण वापरतो. दुसरं काय सांगितलं, प्रोटेक्शन फ्रॉम ओव्हरलोड प्रोटेक्शन करण्यासाठी, ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट पासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपण एमसीबी वापरत असतो. आणि शेवटचा बघा प्रोटेक्शन फ्रॉम द लिकेज करंट, आणि मी हे पण तुम्हाला सांगितलं की लिकेज करंट पासून प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, ते आरसीसीबी किंवा एलसीबी करतं. मग आता इथं दोन ऑप्शन झाले, तर मग आपल्याला कोणतं ऑप्शन चूज करायचं, तर निमीनुसार ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर ऑप्शन नंबर डी सुद्धा या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. पण आता निमीनं दिलेलं म्हणून आपण काय करणार, ऑप्शन नंबर ए क्लिक करणार. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6 विच वायरिंग सुटेबल फॉर टेम्पररी इन्स्टॉलेशन. आता कोणत्या प्रकारची वायरिंग ही टेम्पररी इन्स्टॉलेशनसाठी आपण वापरली जाते, तर मी तुम्हाला टेम्पररी म्हणजे काय की तात्पुरत्या स्वरूपात कामापुरतं आहे. समजा एखाद्या ठिकाणी काय केलं तुम्ही, मंडप टाकल्यानंतर काय तिथं वायरिंग करायची, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही बाहेर गेले तिथं टेंट बनवल्यानंतर ते तात्पुरत्या स्वरूपात वायरिंग करायची, म्हणजे काही दिवसासाठी वायरिंग करायची आपल्याला, की 2-4 दिवस वायरिंग करायची आणि त्याच्यानंतर तिथून काढून टाकणार आहे. मग याला आपण टेम्पररी वायरिंग म्हणतो. आणि परमनंट वायरिंग कशी, जी तुमच्या घरामध्ये एकदा वायरिंग केलं तुम्ही काढता का वर्ष काढत नाही, म्हणजे त्याला आपण परमनंट वायरिंग म्हणतो. आणि परमनंट वायरिंगसाठी पण बघा केसिंग केपिंग वायरिंग, ज्याला कंड्यूट वायरिंग किंवा कन्सिल्ड कंड्यूट किंवा सरफेस कंड्यूट वायरिंग वापरतो. पण जी टेम्पररी वायरिंग असते, तर टेम्पररी वायरिंगसाठी आपण लक्षात ठेवलं की क्लिट वायरिंग ही टेम्पररी वायरिंग म्हणून वापरली जाते. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय राहणार, या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. म्हणजे ज्याही ठिकाणी तुम्हाला टेम्पररी वायरिंग करायची त्या ठिकाणी आपण कोणती वायरिंग करत असतो, क्लिट वायरिंग करत असतो. नंतर बघा, व्हेअर द फेज कंडक्टर इज लूप इन लुपिंग सिस्टम ऑफ वायरिंग. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे आपण काय करतो माहिती का, लुपिन बॅक सिस्टम असतात. लुपिन बॅक सिस्टम मध्ये काय करतो, मी तुम्हाला सांगितलं हा बोर्ड असतो, या बोर्डमध्ये नाही का नंबर ऑफ स्विचेस असतात. मग या स्विचला तुम्ही काय करता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या फेज आणून न देता तुम्ही काय करता, समजा हा फेज वायर आहे, हे काय करता, प्रत्येक फेज वायर काय करता, इथं असं लूप करता ना या बटनला, मग याला लुपिन बॅक मेथड म्हणते. मग हे तुम्ही नेमकं कुठं करता हे त्यांनी विचारलं, तर बघा स्विच बॉक्स, मेन स्विच बॉक्स मध्ये करतो का नाही, जंक्शन बॉक्स मध्ये करत नाही, डिस्ट्रीब्युशन बॉक्स मध्ये करत नाही, जे सॉकेट असतं ना, सॉकेटच्या कनेक्शन मध्ये तुम्ही काय करत असता, या वायरला लूप करत असता. म्हणजे ऑप्शन नंबर काय झालं, डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, हाऊ मेनी लिंक क्लिप्स आर पॅक इन अ कार्डबोर्ड बॉक्सेस ॲज पर BIS रूल. आता काय माहितीये का, त्यांनी विचारले कार्डबोर्डचे जे बॉक्सेस असतात, त्या ज्या क्लिप असतात ना, त्या क्लिप एका बॉक्समध्ये किती असायला पाहिजे BISच्या रूलनुसार. आता हे काही लॉजिक, म्हणजे असं लॉजिक नाही, डायरेक्ट पाठ करायचं की BISच्या रूलनुसार एका बॉक्समध्ये 100 क्लिप असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार, या प्रश्नाचं बरोबर उत्तर. याच्यामागे काही लॉजिक नाही, हे जे क्वेश्चन आहेत ना असे पाठच करावं लागतात. नंतर बघा, व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ वायरिंग सर्किट, या वायरिंग सर्किटचा उपयोग काय म्हणते. जर तुम्ही इथं बघितलं ना व्यवस्थित, हा क्वेश्चन मस्त क्वेश्चन आहे. बघा तुम्हाला सांगतो मी, इथं बघा 2 लॅम्प दिलेले आहेत. मग जर 2 लॅम्प दिले, यांनी काय सर्किटचा वायरिंग विचारलं, जर इथं तुम्ही काय कराल, मॅक्झिमम मुलं काय करतात, इथं नाही काय एक 2 वे स्विच दिसून राहिलं तुम्हाला, तर काय करतो मी डायरेक्ट टू वे वायरिंग किंवा ज्याला आपण स्टेअरकेस वायरिंग म्हणतो, हे ऑप्शन क्लिक करतात. पण जर तुम्ही इथं बघितलं ना, आता बघा, समजा आपण कंडिशन पकडू, काय झालं की इथं नाही का असं सर्किट, इथं क्लिक आहे, वरती क्लिक आहे. वरती क्लिक असला काय झालं, समजा तुमचा लाईन आला, करंट आला, हा स्विच बंद आहे, लाईन करंट आला, काय करणार, करंट इथपर्यंत येणार. आणि करंट इथपर्यंत आल्यानंतर बघा, इथून तो ओपन सर्किट आहे, म्हणजे इकडे करंट जाणार का, इकडे करंट जाणार नाही. कधी ज्यावेळेस पोझिशन पहिल्या पोझिशनला करंट जाणार, म्हणजे सगळ्याच्या सगळा करंट कुठून जाणार, इथून जाणार. आणि हा एकच लॅम्प काय राहणार, सर्किटमध्ये राहणार. आणि ज्या वेळेस सर्किटमध्ये एक लॅम्प, हा डायरेक्ट एकच लॅम्प आहे, त्याच्यामुळे हा लॅम्प काय राहणार, ब्राईट ग्लो होणार. कसा होणार, एकदम ब्राईट लागणार आहे, उजेड, जास्त उजेड पडणार याचा. मग दुसऱ्या कंडिशनला बघा, आता दुसऱ्या कंडिशनला काय केलं, समजा मी काय म्हटलं की दुसऱ्या कंडिशनला काय केलं, हा पॉइंटर इथं आला. मग जसा हा पॉइंटर इथे येणार बघा, इथून करंट इथं आला, इथं बघा इथं आहे, वरती तर कनेक्शन नाही याचे, जसा पॉइंटर इथं आला, हा करंट इथून जाणार आणि सेम करंट इथं जाणार. म्हणजे हे पहिला लॅम्प आणि हा दुसरा लॅम्प, 2 लॅम्प कसे येणार, सिरीजमध्ये येणार. आणि जर 2 लॅम्प सिरीजमध्ये आले, तर हे 2 लॅम्प कसे ग्लो होणार, हा कसे लागणार, हे डिम लागणार. म्हणजे या जर ही सर्किट डायग्राम असेल, तर तुम्ही पहिल्या पोझिशनला स्विच ठेवलं तर एक लॅम्प ब्राईट लागणार, आणि दुसऱ्या पोझिशनला स्विच ठेवलं तर 2 लॅम्प कसे लागणार, डिम लागणार. म्हणून ही जी सर्किट डायग्राम बघा, 2 लॅम्प डिम मेथड ऑपरेशन ओनली, 2 लॅम्प डिम होतात, पण फक्त 2 लॅम्प डिम होतात का नाही, एक लॅम्प ब्राईट पण लागून राहिलं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 कटलं. 2 लॅम्प कंट्रोल बाय 1 स्विच, 2 लॅम्प कंट्रोल बाय 1 स्विच, हेच म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर राहणार नाही. 2 लॅम्प कंट्रोल बाय 2 स्विचेस, 2 स्विच कारण 2 लॅम्प कंट्रोल, हे पण नाही राहणार. 1 लॅम्प ब्राईट, मी काय सांगितलं, पहिल्यांदा लॅम्प कसा लागला, आपला ब्राईट लागला. आणि 2 लॅम्प डिम ऑपरेशन, म्हणजे एक लॅम्पला ब्राईट लावण्यासाठी आणि दुसऱ्या लॅम्पला डिम लावण्यासाठी आपण अशा प्रकारचं काय करत असतो, हे जे सर्किट डायग्राम, ही डायग्राम वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर काय, डी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, व्हॉट इज द रिझन होम थिएटर वायरिंग इज नॉट रन अलॉंग द पॉवर वायरिंग. आता मी तुम्हाला कालच्याही या आधीच्या लेक्चरमध्ये किंवा जे आधीचे 3 पार्ट आहेत ना, त्याच्यामध्ये आपण हा क्वेश्चन झालेला आहे. बघा मी काय सांगितलं, समजा तुमच्या घरामध्ये 2 टाईपची वायरिंग असते, एक असते पॉवर वायरिंग. आता पॉवर वायरिंग म्हणजे काय, तुम्हाला फॅन लावायचा,
तुम्हाला ट्यूबलाईट लावायची, तुम्हाला एखादी मोटर लावायची, तर जी वायरिंग आपण ज्याच्या इलेक्ट्रिक इक्विपमेंट चालवतो त्याला पॉवर वायरिंग म्हणतो. पण होम थिएटरसाठी एक वायरिंग करतात बघा. आता होम थिएटर कशासाठी वापरतो आपण? होम थिएटर वापरतो गाणे वाजवायसाठी. आणि तुम्ही बघितलं असेल, जर का होम थिएटरची आणि जर का याची वायरिंग समजा सोबत ठेवली, तर त्यामुळे काय होतं माहितीये का, एक पहिल्या कंडक्टरच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड असते आणि त्या मॅग्नेटिक म्हणून दुसऱ्या कंडक्टरमध्ये काय, ती मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक इंटरफेरन्स तयार करते. मग मॅग्नेटिक इंटरफेरन्स तयार झाल्यामुळे जे होम थिएटर असतं ना, त्या होम थिएटरमध्ये मागे तुम्ही बघितलं असेल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे त्या मॅग्नेटिक वेव्ह फॉर्मवरती ते काम करतं. आणि ज्यावेळेस याची मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना काय करणार, एकमेकांसोबत इंटरफेरन्स तयार करणार, त्यावेळेस तिथं नॉईज तयार होतो आणि तुमच्या होम थिएटरमध्ये आवाज यायला लागतो. मग तोच आवाज येऊ नये म्हणून आपण काय करतो, होम थिएटरची आणि जे तुमचं काय असतं पॉवर वायरिंग ती वेगवेगळी ठेवत असतो. मग बघा, अवॉइड द लिकेज करंट का नाही, लिकेज करंट अवॉइड करण्यासाठी, कंट्रोल द टेम्परेचर ॲट होम, टेम्परेचरला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा नाही, अवॉइड द इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टम, म्हणजे जे होम थिएटर तुम्ही वापरणार आहे त्या होम थिएटरमध्ये इलेक्ट्रिकल इंटरफेरन्स येणार आहे ऑडिओ आणि व्हिडिओ सिस्टममध्ये, तो अवॉइड करण्यासाठीच आपण काय करत असतो, पॉवर वायरिंग आणि काय असतो, पॉवर वायरिंग आणि जी होम थिएटरची वायरिंग असते ही वेगवेगळी करत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार, सी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. रिड्यूस द पॉवर कन्झम्पशन इन पॉवर सप्लाय, उलट पॉवर सप्लाय कन्झम्पशन वाढणार आहे ना, कारण दोन वेगवेगळ्या वायरिंग केल्या आपण. नंतर बघा क्वेश्चन नंबर 61 काय म्हणतो, व्हॉट विल हॅपन द व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स ऑफ द लेंथ, काय लेंथ ऑफ द अर्थ पाईप इज इन्क्रीजेस. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की कंडिशन सांगतो मी तुम्हाला. समजा काय की हे अर्थ आहे समजा, आणि आपण काय केलं, या अर्थचा समजा अर्थ काय केला, इथं अर्थ असा काय लावला आपण, अर्थमध्ये काय केलं, इथं हा अर्थमध्ये हा पाईप टाकला. मग आता हा पाईप त्यांचं म्हणणं काय की इथं, आणि जर समजा त्याची लेंथ वाढवली, आता काय केलं आपण, लेंथ वाढवली. आणि जर तुम्ही रेजिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, ज्या मॅक्झिमम कन्फ्युज करू, आर इज इक्वल टू असतो रो इंटू एल बाय ए. मग आता यानुसार काय मी काय सांगितलं, जर लेंथ वाढली, लेंथ वाढल्यामुळे काय होणार, लेंथ वाढली की तुमचा रेजिस्टन्स पण काय होणार, वाढणार. पण हे कशाच्या बाबतीत विचारलं, हे झालं नॉर्मल कंडक्टरच्या बाबतीत, हे इथं लागू होत नाही. यांनी काय विचारलं, अर्थ पाईपच्या बाबतीत विचारलं. आता मला सांगा, तुमच्या वायरची काय इथपर्यंत, म्हणजे हा इथपर्यंत गेलेला आहे, हा जो काय जो कंडक्टर आहे तुमचा, अर्थचा पाईप आहे तो इथपर्यंत आहे. आता मला सांगा, इथपर्यंत आहे म्हणून याचा रेजिस्टन्स काय राहतो, तो कमी राहत असतो, म्हणजे रेजिस्टन्स जास्त राहतो. जसा जसा तुमचा पाईप बघा अजून खाली गेला म्हणजे काय होणार, इथं जमिनीमध्ये काय होणार, ह्युमिडिटी वाढणार, त्याच्यापेक्षा आपण काय म्हणतो त्याला, तो ओलावा वाढणार. आणि ओलावा वाढला, तुम्हाला माहिती आपण अर्थिंगमध्ये उलट काय टाकत असतो, पाणी टाकत असतो, आणि ओलावा वाढला तर याचा काय होतं, रेजिस्टन्स कमी होतो, आणि आपल्याला अर्थ कंडक्टर रेजिस्टन्स काय पाहिजे, कमीत कमी पाहिजे असतो. म्हणजे जसा जसा याची लेंथ वाढणार, अर्थ कंडक्टरच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला, अर्थ पाईपची जशी जशी लेंथ वाढणार, लेंथ वाढली की याचा रेजिस्टन्स काय होणार असतो, कमी होत असतो. आणि लेंथ कमी जर का असली त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो. म्हणजे याच्यामध्ये अर्थच्या कंडक्टरमध्ये काय असतं, उलट असतं. त्यांनी आपल्याला काय विचारलं, व्हॅल्यू ऑफ अर्थ रेजिस्टन्स, लेंथ ऑफ द पाईप काय केली, इन्क्रीज केली, म्हणजे लेंथ काय वाढवली, लेंथ वाढल्यानंतर तुमचा रेजिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय झालं, सी या प्रश्नाचं काय राहणार, बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, विच टाइप ऑफ ऍसेसरीज आर यूज टू ऑपरेट द पोर्टेबल अप्लायन्सेस. जे पोर्टेबल अप्लायन्सेस असतात ना, आता घरात पोर्टेबल अप्लायन्सेस म्हणजे काय, जसं बघा तुमच्या घरामध्ये मिक्सर आहे, मिक्सरला तुम्ही किंवा एखाद्या ठिकाणी समजा एखादं ब्लोअर वगैरे तुम्हाला चालवायचे, तर तुम्ही काय करता, जसं व्हॅक्यूम क्लिनर वगैरे असेल तर त्या असं इन्स्ट्रुमेंट की ज्या इन्स्ट्रुमेंटला तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वापरावं लागतं. मग जर वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचं असेल तर तुम्हाला काय करावं, वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वायरिंग करावं लागेल. मग तशा वेळेस आपण काय करतो, एक्सटेन्शन बोर्डचा वापर करतो. आणि मग त्यांनी तेच विचारलं की पोर्टेबल ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट तुम्ही वापरता त्यासाठी कोणत्या प्रकारचे ऍसेसरीज वापरतात, तर त्याला आपण आउटलेट ऍसेसरीज म्हणत असतो. काय म्हणतो, जे एक्सटेन्शन बॉक्स वगैरे ना, तर आपण काय म्हणतो, आउटलेट ऍसेसरीज म्हणत असतो. म्हणून याचं उत्तर काय राहणार, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. जेही पोर्टेबल इक्विपमेंट असतात, पोर्टेबल इक्विपमेंटला चालवण्यासाठी जो एक्सटेन्शन बोर्ड वगैरे बाहेर घेतो त्याला आपण आउटलेट ऍसेसरीज म्हणतो. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्याचं काय राहणार, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, विच इन्सुलेशन इज नेसेसरी फॉर प्रॉपर फंक्शन ऑफ बेसिक प्रोटेक्शन. जर एखाद्या वायर आहे, त्या एखाद्या वायरवरती कोणत्या प्रकारचं इन्सुलेशन लावलं तर तो प्रॉपर काम करेल. आता बघा, एखाद्या वायरवरती आपण इन्सुलेशन का लावतो, इन्सुलेशन लावण्यामागचं कारण असं असतं की ज्याच्यामधून जर समजा एखादा वायर आहे, त्या वायरमधून जर का तो वायर एखाद्या दुसऱ्या वायरला अटॅच झाला, शॉर्ट सर्किट होणार, तो जर का बॉडीला अटॅच झाला तर अर्थमध्ये लिकेज जाणार. म्हणून आपण काय करतो, या वायरवरती इन्सुलेशन लावतो. आणि या इन्सुलेशन त्यातून काय कोणतं बेसिक इन्सुलेशन लावलं पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे की ह्या काय करेल, प्रॉपर काम करेल. तर जे प्रायमरी इन्सुलेशन असतं कोणत्याही वायरवरती किंवा कोणत्याही डिव्हाइसवरती, ज्याला प्रायमरी इन्सुलेशन असतं ना, त्याला आपण फंक्शनल इन्सुलेशन म्हणतो. आता फंक्शनल इन्सुलेशन म्हणजे काय, की फंक्शनल इन्सुलेशन म्हणजे असं इन्सुलेशन की ते असल्याशिवाय तो वायर काम करणार नाही. म्हणून तर आपण काय म्हणतो, फंक्शनल इन्सुलेशन असं म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
पण बाकीचे इन्सुलेशन म्हणजे काय असतं बघा, रेनफोर्स किंवा सप्लिमेंटरी इन्सुलेशन असतं. सप्लिमेंटरी इन्सुलेशन म्हणजे काय, की फंक्शनल इन्सुलेशन सोबत सोबत त्या वायरला जर समजा आता बघा, जसं की अंडरग्राऊंड केबल पाहिलं असेल, तर अंडरग्राऊंड केबलवरती आपण मल्टिपल लेअर का लावतो, कारण तिथं काय चान्सेस जास्त असतात ऍक्सिडेंट होण्याचे, म्हणून आपण मल्टिपल लेअर लावतो. तसंच जर आपल्याला एकदम इन्सुलेशन जास्तच पाहिजे असेल तर आपण फंक्शनल इन्सुलेशन सोबत सोबत अजून एक लेअर ऍड करतो आणि त्या इन्सुलेशनला आपण सप्लिमेंटरी इन्सुलेशन म्हणतो. ती लावण्याची गरज नसते, म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी प्रायमरी इन्सुलेशन येणं असतं, तरी सुद्धा आपण एक्स्ट्रा इन्सुलेशन ऍड करतो, आपण सप्लिमेंटरी म्हणतो. पण त्यांनी आपल्याला विचारलं की बेसिक फंक्शन काम करण्यासाठी कोणतं वापरतो, तर तो वापरत असतो आपण फंक्शनल इन्सुलेशन. तसं मी इथं याच्यात दिलेलं आहे. आणि ही जी काय म्हणतात PDF आहे ना, ही टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेल. जर तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याच्यातून वाचू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 64 काय म्हणतो, विच टाइप ऑफ ॲक्सेसरीज फ्यूज कम्स अंडर. फ्यूज हा बघा, मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या ॲक्सेसरीज असतात. मग वेगवेगळ्या इलेक्ट्रिकलचे जे कंट्रोलिंग असतं, होल्डिंग असते, नंतर काय म्हणतात आपल्याला कंट्रोलिंग, होल्डिंग, सेफ्टी आणि आउटलेट अशा ॲक्सेसरीज असतात. तर मग त्याच्यामध्ये फ्यूज कशात येतो, तर मी आधीच्या तिन्ही लेक्चरमध्ये हा क्वेश्चन सेम म्हणजे क्वेश्चन किंवा हे कन्सेप्ट रिपीट झालेला आहे. तर या क्वेश्चनचं उत्तर काय करा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण नंतरचा क्वेश्चन बघू, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ ECC. आता ECC म्हणजे काय असतं माहितीये का, या ECC म्हणजे असतं अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. आता अर्थ कंटिन्युटी कंडक्टर काय असतो बघा, काय होतं माहितीये का, तुम्ही काय करणार, समजा इथं तुमचा डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे, या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये तुम्हाला फेज भेटणार, न्यूट्रल भेटणार, आणि तुम्ही काय करता, जीही तुम्ही अर्थिंग केलेली आहे त्या केलेल्या अर्थिंग, जी अर्थिंग केलेली असते त्या अर्थिंगचा वायर काय करता तुम्ही या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये आणून जोडता. मग इथून जोडला की जे घरातले जेवढी अर्थ वायर येते तुम्ही काय करता, या इथं कनेक्ट करणार. जे हा जो वायर असतो ना, याला म्हणत असतो आपण अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. मग याचं काय काम असतं की ज्या घरातली जेवढेही अर्थिंग असेल त्या अर्थिंगला या मेन अर्थिंग सोबत कनेक्ट करण्याचं काम अर्थ कंटिन्युटी कंडक्टर करतो. मग याला आपण ECC म्हणतो. काय म्हणतो, ECC. यालाच आपण लॉंग फॉर्म, याचा लॉंग फॉर्म जो असतो याला काय म्हणतात, अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. अर्थ कंडक्टर कंटिन्युटी नाही, अर्थ कंटिन्युटी कंडक्टर, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर आहे, अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. नंतर बघा, विच टाइप ऑफ MCB सुटेबल फॉर हॅलोजन लॅम्प. आता हॅलोजन लॅम्प जो असतो ना, हॅलोजन लॅम्पसाठी कोणत्या प्रकारची MCB सुटेबल असते, तर बघा लक्षात राहू की याचं सरळ सरळ पाठ करायचं आहे की हॅलोजन लॅम्पसाठी कोणत्या प्रकारची आपण G सिरीजची MCB सर्वात जास्त हॅलोजन लॅम्पसाठी वापरतो. L सिरीजची जी MCB असते आपण, मी तुम्हाला सांगितलं रेझिस्टिव्ह लोडसाठी वापरतो. DC सिरीजसाठी DC सिरीजवाले MCB आपण वापरत असतो आणि LNG सिरीजचं वापरत नाही. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर का ऑप्शन नंबर बी. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 67 काय म्हणतो, विच टाइप ऑफ लॅम्प होल्डर यूज फॉर द लॅम्प अबव द 300 वॅट. जर तुमचा लॅम्प 300 वॅट पेक्षा जास्त, बघा वेगवेगळ्या टाईपचे होल्डर असतात, पेंडेंट होल्डर झालं, अँगल होल्डर झालं, स्क्रू वालं झालं. तर मग जो 300 वॅट पेक्षा जर का मोठा तुमचा बल्ब असेल तर त्या बल्बसाठी आपण कोणत्या प्रकारचं होल्डर वापरतो. त्यांनी जसं बघा, आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉर्मल सॉकेटच्या ठिकाणी आपण जे प्रेस वगैरे असते जिथं काय हीट जास्त डेव्हलप होते तिथं आपण ते आयरन कनेक्टरवाला डायरेक्ट एंट्रीवाला तो सॉकेट म्हणजे प्लग वापरत असतो. तसंच जो बल्ब पासून 300 वॅटचा आहे, 300 वॅटच्या वरती जर का बल्ब गेला असेल तर तुम्ही तिथं नाही का गोलियत स्क्रू होल्डर, ज्याला आपण गोलियत स्क्रू टाईप होल्डर म्हणतो, हे आपण कशासाठी वापरतो, 300 वॅटच्या वरती लॅम्पसाठी वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ AWG. आता जसं तुम्ही आपण सर्वात जास्त ऐकलेला शब्द बघा SWG आहे. SWG म्हणजे काय असतं, एस म्हणजे असतं स्टँडर्ड वायर गेज. स्टँडर्ड वायर गेज म्हणजे असतं SWG. तसंच नाही का, हा स्टँडर्ड वायर हा युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे तुम्ही जगात कुठेही जा, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, जे आपण बेसिकचे लेक्चर घेतो त्यामध्ये सांगितलं होतं की जगात तुम्ही कुठेही गेले आणि त्याला म्हटलं मला 32 SWG चा वायर पाहिजे, तर 32 SWG चा वायर तुम्हाला जगात कुठेही सारखा भेटेल. तर मग अमेरिकेने काय केलं माहितीये का, या SWG ला कन्वर्ट केलं AWG मध्ये. आता AWG म्हणजे काय, तर AWG म्हणजे असतं अमेरिकन वायर गेज. मग आता हे इंडियामध्ये AWG नुसार साईज राहते का, अमेरिकन वायर गेज फक्त अमेरिकेत चालणार. म्हणजे AWG लॉंग फॉर्म काय झाला, अमेरिकन वायर गेज. अमेरिकन वायर गेज म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, अमेरिकन वायर गेज. म्हणजे हा फक्त नाही का अमेरिका पुरता लिमिटेड राहील म्हणून अमेरिकन वायर गेज म्हटलं. SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेज, जो की युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड राहील, की जगात कुठेही जा तुम्ही SWG तर युनिव्हर्सली करेल ऍक्सेप्टेड राहणार आहे. नंतर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ BIS सिम्बॉल. आता काल याच्यासारखाच आपण एक सेम सिम्बॉल बघितला होता. त्या सिम्बॉल मध्ये काय होतं, असं इथं हे होतं, असे दोन काय होतं, असे दोन सिम्बॉल मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर हा जो असतो ना, याला आपण मल्टी पोझिशनल स्विच म्हणतो. काय म्हणते, मल्टी पोझिशनल स्विच. मल्टी पोझिशनल स्विच. मग आता मल्टी पोझिशनल स्विच झाला, पण आता इथं काय केलं, इथं 4 आहेत. मग इथं हा नेमका कोणता आहे, तर मी तुम्हाला काल नाही का, ज्यावेळेस आपण एका बल्बला म्हणजे तीन वेगवेगळ्या बल्बला जर का दोन बल्बला 3 वेगवेगळ्या प्लेसवरून जर का काय ऑपरेट करायचं असेल, एकच बल्ब आहे
हा बल्ब आहे आणि याला काय करायचं, 3 वेगवेगळ्या प्लेसवरून जर का तुम्हाला ऑपरेट करायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं नाही का 2 टू वेचे स्विच असतात आणि एक इंटरमिडिएट स्विच असतं. त्या इंटरमिडिएट स्विचला नाही का 4 कनेक्शन असतात. मग त्या इथं हे असे 4 कनेक्शन तुम्हाला दिसते का, इथे 1 2 3 4. हा जो सिम्बॉल आहे हा इंटरमिडिएट स्विचचा सिम्बॉल आहे. कशा सिम्बॉल आहे हा? इंटरमिडिएट स्विच. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द टाइप ऑफ डायग्राम. आता ही डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये बघा, जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर इथं नाही का लॅम्प दाखवलेला आहे, इथं परत फेज न्यूट्रल दाखवला, इथं स्विच दाखवलं, स्विचचे तिन्ही कनेक्शन दाखवले. तर मग ही सर्किट डायग्राम आहे, याच्यामध्ये लॅम्प वगैरे ऍक्सेसरीज वगैरे सगळं दाखवलेलं आहे. याला आपण वायरिंग डायग्राम असं म्हणतो. काय म्हणतो याला? म्हणजे ही जी डायग्राम आहे याला काय म्हणणार आपण? वायरिंग डायग्राम असं म्हणणार. म्हणजे ऑप्शन नंबर काय राहणार? ए या प्रश्नाचं काय आहे बरोबर उत्तर आहे. नंतर बघा, अशाच पद्धतीने आपण जेही आपला इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर जे 8 मॉड्यूल होतं बेसिक वायरिंग प्रॅक्टिसेस, हे वायरिंग प्रॅक्टिसेसला टोटल 4 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं आणि आज 4चे 4 पार्ट इथं संपलेले आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला या जे 4 पार्टमध्ये आपण जेवढे किती क्वेश्चन घेतले, जवळपास 70 एक क्वेश्चन याच्यामध्ये घेतलेले. हे 70 क्वेश्चनपैकीच तुम्हाला क्वेश्चन दिसतील. त्यामुळे जे हे काय करा, 3 रिपीट बघा आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून हे सगळेच्या सगळे क्वेश्चन काय इम्पॉर्टंट आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. अशाच अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरवाल्या मित्रांना, जी आता सीबीटी एक्झाम देणार आहेत. धन्यवाद.